नमस्कार. स्वागत आहे तुमचे माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. सध्या पितृपक्ष चालू आहे. त्यानिमित्त आपण या पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान केले जाते. पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत असतो. या 15 दिवसाच्या कालावधीत लोक आपल्या पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध घालतात. आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. या पितृपक्षाच्या थाळीमध्ये खूप सारे पदार्थ असतात. हे पदार्थ त्या प्रांतानुसार वेगवेगळे आणि वेगवेगळ्या पद्धतीनुसार बनवलेले असतात. या पितृपक्षाच्या थाळीमध्ये पाटवडी, खीर आणि कढी याला विशेष असे महत्त्व असते. आता आमच्या भागामध्ये पितृपक्षाची थाळी कशी असते ते पाहूया. तर इथे मी सर्वात अगोदर ताटामध्ये भात वाढून घेतला आहे. आता भातावर फोडणीचे साधे वरण घालावे. नंतर यामध्ये गवारीच्या शेंगाची सुकी भाजी आणि भेंडीची भाजी वाढावी. या दोन्ही भाज्यामध्ये तिखट आणि कूट अजिबात वापरलेले नाही, फक्त तेलामध्ये मीठ टाकून या भाज्या परतून घेतल्या आहेत. नंतर फोडणीचे साधे वरण, पाटवडीचा रस्सा, कुरडई, पापड, मिरची आणि कांदा भजी, ज्वारीची भाकरी, चपाती आणि पितृपक्ष स्पेशल खास अशी पाटवडी किंवा थापी वडी. आमच्याकडे या वड्यांना थापटून केलेल्या वड्या असे म्हणतात. तुमच्याकडे या वड्यांना काय म्हणतात ते देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर नंतर इथे मी वाढलेले आहे कढी, गव्हाची खीर, मीठ आणि लिंबू. आता या गव्हाच्या खीरीवर थोडेसे दूध आणि तूप ओतावे. वरण भातावर देखील तुपाची धार ओतावी. आमच्याकडे पितृपक्षात हे पित्रासाठी जेवण बनवताना गव्हाची खीर बनवली जाते. तुमच्याकडे गव्हाची की तांदळाची खीर बनवली जाते ते देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारचे संपूर्ण जेवण आमच्याकडे पितृपक्षात बनवले जाते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.